नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक संजय कुमारजी गायकवाड. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड परिसरातील चंदूकाका सराफ ज्वेलर्स या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज महिला दिनानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत परिणिताताई देवरे देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करू. काय सांगणार? आज चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी अत्यंत स्तुत्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिकेमधील सफाई कर्मचारी महिला यांचा सन्मान या ठिकाणी देण्याचं काम चंदूकाका ज्वेलर्स यांच्या माध्यमामधून झालेलं आहे आणि निश्चितच ही एक स्वच्छता कर्म्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता ह्यांनी व्यक्त केलेली आहे. मी सगळ्यांना महिला दिनाच्या मनापासून सर्व महिलांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. संध्याताई कल्याणकर असतील, आमच्या नील पत्रेवार मॅडम असतील आणि मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दलही मी चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना वुमेन्स डेच्या मनापासून शुभेच्छा देते. या ठिकाणी आपल्यासोबत आमदार माननीय बालाजी कल्याणकर यांच्या सुविद्य पत्नी संध्याताई कल्याणकर देखील आहेत. आपण त्यांच्याशी काय सांगणार ते? आज चंदूकाका या सराफा ह्याच्यामध्ये आज जागतिक महिला दिनांचा प्रोग्राम घेतला. या कार्यक्रमाला परिणिताताई आहेत, आपल्या पत्तेमार ताई पण आहेत आणि आज महिला दिनांच्या निमित्तानं इथं जे सर्व कर्मचारी साफसफाई करणार आहेत त्यांच्यासाठी हा खूप मान सन्मानाचा कार्यक्रम घेतलेला आहे. खरंच यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी चंदूकाका ज्वेलर्स म्हणजे मला वाटतं या ठिकाणी किती मोठमोठ्या व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत जे कार्यक्रमासाठी, परंतु या ठिकाणी मोठी व्यक्ती असो या छोटी असो, महिला ह्या सर्व समान असतात. म्हणून या ठिकाणी आज या महिला कामगार जे आहेत महानगरपालिकेच्या त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. अतिशय महिलांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत नीलपत्रेवार मॅडम देखील आहेत. आपण त्याच्याशी चर्चा करू. मॅडम, काय वाटतं या सामान्य जनतेचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला? सर्व महिलांना पहिले मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. कारण आज चंदूकाका सराफा ज्वेल्स तर्फे जो महिलांचा सत्कार करण्यात आलेला आहे, खरंच म्हणजे ज्या महिलांना आज काम करणाऱ्या ज्या महिला आहे त्यांचा जो सत्कार करण्यात आलाय म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी निर्माण करण्याचं काम हे चंदूकाका सराफा ज्वेलर्स तर्फे प्रत्येक इव्हेंट्स मध्ये असे दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा करतात. त्यावेळेला ते प्रत्येक महिलांना असं प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना बोलून त्यांचा सत्कार करतात आणि त्यांना असं उंच भरारी म्हणजे एक प्रकारची त्यांच्यामध्ये एनर्जी निर्माण करण्याचं काम हे चंदूकाका ज्वेल्स तर्फे करण्यात येतो आणि खरंच मी त्यांच्या मनापासून आभार मानते. कारण की महिलांना मान सन्मान देण्याचं काम हे चंदूकाका सराफा ज्वेल्स तर्फे करण्यात येतो. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. या ठिकाणी चंदूकाका ज्वेलर्स मधली या ठिकाणी काही कर्मचारी देखील आहेत. त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम अरेंज केला होता. त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करू. काय सांगणार ताई आपण? महिला कशी असेल? सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चंदूकाका सराफ ज्वेल्स छोट्या मोठ्यांचा विचार न करता सर्व स्तरातील महिलांना अप्रिसिएशन करण्यासाठी आपण हा खास कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि समाजामध्ये जे नगरपालिकेच्या कामगार महिला असतात यांच्या योगदानाला, त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आपण हा खास कार्यक्रम त्यांच्यासाठी साजरा केलेला होता. आजी, मावशी, बहीण, काकी, आत्या, मामी, मैत्रीण, बायको, स्त्री कर्तृत्वाला मानाचा मुजरा. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर ज्यांनी स्त्रीच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांना मान वंदना दिलेली आहे किंवा त्यांचा अभिमान केलेला आहे आणि त्यांच्या कार्याला सलाम केलेले आहेत ते आज समाजामध्ये कोणत्याही ठिकाणी कमी नाही आहेत. आणि मी आज सर्व स्त्रियांना एक आवर्जून म्हणजे सांगते की आपण कोणतीही स्त्री आज कोणत्याही ठिकाणी कमी नाहीये. ती आज काही ना काही छोटे मोठे घरगुती व्यवसायापासून बाहेर नोकरीपर्यंत काही ना काही ती व्यवसाय वगैरे करत असते. तर आपली जी काही कमाई असते, जे काही आपला मोबदला भेटत असतो त्या कमाईमधून तो आपण काय करतो की आपल्याला माहित नसते की तो मोबदला जे आपण कमवतो तो कुठे साठवायचा असतो. तर 1827 वर्षाचा वारसा असलेल्या चंदूकाका सराफ ज्वेल्स मध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत एक
बीसीची स्कीम आपण चालू केलेली आहे, ज्याचं नाव आहे GES. त्याच्यामध्ये 3,000पासून तुम्हाला जी रक्कम घडेल त्या रकमेपासून तुम्ही ती स्कीम ओपन करू शकता, ज्यामध्ये जो काही आज सोन्याचा भाव वाढत चाललेला आहे, तर त्या सोन्याच्या वाढत्या भावाची कसली चिंता न येऊ देता आपण थोडी थोडी रक्कम आपण त्यामध्ये जमा करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही 3,000पासून पुढे कोणत्याही रकमेची स्कीम ओपन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे भरलात की तुमचा चालू रेट नुसार सोनं जमा होते. आणि फक्त 10 महिन्याची स्कीम आहे. आणि कसं असते की आपण इकडे म्हणजे आपण एक कपाटामध्ये म्हणा, इकडे तिकडे कुठे आपण आपल्या परीनं पैसे जमा करून ठेवत असतो, पण तुम्हाला माहितीये का ते पैसे खरंच जमा होतात का? ते खर्चून जातात. संसारामध्ये, आपल्या लेकरा बाळांमध्ये, सासू सासरे, दवाखाना खर्च पाणी त्याच्यामध्ये खर्चून जातात. स्त्री स्वतःसाठी कधीच काही करत नाही. तर मी आज सर्व स्त्रियांना आवर्जून सांगते की तुम्ही आई परिवार जे काही तुमचे लेकरं बाळ सासू सासरे याच्यामध्ये गुरफटून न जाता स्वतःसाठी पण काहीतरी करा. आणि ही स्कीम ओपन करून तुम्ही स्वतःसाठी काहीतरी एक दागिना, तुमचा जो काही स्वप्न असेल की बाबा मला माझ्या माझी इच्छा आहे की मला काहीतरी नेकलेस करायचा आहे किंवा मला मंगळसूत्र करायचंय, बांगड्या करायच्या, झुमके करायचे, तर तुम्हाला हे जे काही दागिना करायचं तर चंदूकाका सराफ ज्वेल्सच्या या बीसी स्कीम तर्फे तुम्ही तो दागिना करू शकता, घडवू शकता. आणि त्या मी सर्व स्त्रियांना ही म्हणजे आवर्जून सांगते की तुम्ही चंदूकाका सराफ ज्वेल्स मध्ये येऊन आपली ही बीसीची स्कीम ओपन करावी आणि तुमचा स्वतःचा फायदा करून घ्यावा. धन्यवाद. नक्कीच महिला दिनानिमित्त चंदूकाका सराफ ज्वेलर्स या ठिकाणी जी स्कीम सांगितलेली आहे आता ताईंनी अतिशय खूप चांगली आहे, जेणेकरून ह्या महिला नक्कीच या स्कीमचा फायदा घेतील. या ठिकाणी आपल्यासोबत विनय कुलते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू. सर, आज जे जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवला होता, तर जे महिला आहेत त्यांना कशा प्रकारे सांगणार की जे आपली काही जी पुंजी असेल, जी रक्कम असेल ती कशा प्रकारे जमा करावी व कशा प्रकारे त्यांना सोन्या चांदीचा देखील वाढता भाव जरी असला तरी कमी रेटमध्ये आपल्या इथे घेता येईल किंवा योग्य दरामध्ये घेता येईल? नमस्कार, मी विनय कुलते, BDM चंदूकाका सराफ ज्वेल्स नांदेड. चंदूकाका सराफ ज्वेल्स सर्व स्तरातील महिलांसाठी आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत असते आणि अगोदरपासून देत आलेले आहेत. त्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारच्या स्कीम आहेत. त्याच्यामध्ये अगदी 3,000 रुपये महिन्यापासून पण आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि आपला मनपसंत दागिना खरेदी करू शकतो. आपण आजचा कार्यक्रम जे आहे महिला दिनाचा, खास आपण महानगरपालिकांच्या जे काही सफाई कर्मचारी महिला आहेत त्यांच्यासाठी आयोजित केला होता. आणि ह्या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून सो नीलपत्रेवार मॅडम आणि चिखलीकर मॅडम तसेच कल्याणकर मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. खरोखरच या ठिकाणी चंदूकाका ज्वेलर्स मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त जे महिलांचा सत्कार करण्यात आला अतिशय तुज्ञ आणि अतिशय चांगला होता. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.